मंडळी नमस्कार. आपण निघालोय आता बघा उज्जैनला महाकाल दर्शन करायला. मुंबई सेंट्रल वरनं आपण ही गाडी पकडली अवंतिका एक्सप्रेस. आपण उज्जैन मध्ये उतरणार आहे आणि थर्ड एसी च बुकिंग केलेलं आहे आपण. आणि आपण केली होती अप्पर बर्थ थर्ड एसी. मला एकानं सांगितलं थर्ड एसी तर गार कमी लागतं, पण गार त्यात सिल्फर मध्ये लय गार लागतं. म्हणलं 2 पैसे जास्त जाऊ द्या, पण थंडीनं गारताय ना ग बाबा. आणि आपल्याला अप्पर बर्थच लागते बरं का, कारण की आपण आहे 6 फूट. 6 फूट असल्यामुळं का नाही आपलं पाय जाते ती बाहेर. आणि प्रत्येक जण येता जाता खालच्या सीट असले की थकत. हे ना मध्य प्रदेश मध्ये घुसलो तो सकाळी उठेपर्यंत, पण नुसतं धोकं बघल तिकडं नुसतं कोराई कोरा, काय दिसतच नव्हतं पुढचं मागचं. डोक्यानं नुसतं भरलं होतं. कसं दिसतोय नजारा, एक नंबर काम आहे का नाही. सकाळी बघा 7:30च्या दरम्यान काय तर आम्ही उज्जैनला पोहोचलो. उज्जैन जंक्शन कसं काय उज्जैन जंक्शन, आणि इथं पोहोचलो. गाडी बी राईट टाइमला पोहोचली. आणि तिथनं आमचं हॉटेल उज्जैनी 1 किलोमीटरच्या आतच होतं. इथं आपण बुकिंग केली होती. म्हणलं बघा कसं आहे हॉटेल. आपण वेगवेगळ्या हॉटेलला जरा ट्राय करत असतो, तर म्हणलं आता ह्या वेळी उज्जैनी ट्राय करूया. उज्जैनी हॉटेल 1 नंबर वाटत होतं बाहेरनं तरी. म्हणलं आज जाऊया आणि बघूया. आत आलो तर आज बी 1 नंबर काम. रूम बी मी एकदम फर्स्ट क्लास होती. कशी काय रूम, 1 नंबर काम होतं रूमचं. हॉटेलचं का नाही रेट पण जरा बरं असते ती, कारण की का नाही गव्हर्नमेंटच्या सहयोगाने ही हॉटेल चालतं. MPT का काय तर म्हणते टुरिझम कॉर्पोरेशनच्या तर्फे आहे. उज्जैन मध्ये आपला 2 दिवसाचा मुक्काम होता. तर म्हणलं लवकर आवरून आपलं बाहेर पडावं हॉटेलातनं. बाहेर गेलो, रिक्षावाल्यांनी विचारलं तर कळलं की मंदिर सिटीत आहे ती, सिटीच्या बाहेर बी आहे ती. तर म्हणलं सिटीच्या बाहेरची आज करून घेऊया आणि उद्या आपली सिटीतली जी आहे ती आसपासची करू. म्हणून आम्ही आपली रिक्षा केली. ही रिक्षा इथं सगळ्या ही रिक्षा जाईल. रिक्षा करून बाहेर पडलो. सगळ्यात पहिल्यांदा गेलो आम्ही सांदीपानी आश्रमला. सांदीपानी आश्रम मध्ये काय विषय आहे माहिती आहे का, इथं श्रीकृष्णानं बालवयात सगळी विद्या, धर्म विद्या, परत शिक्षा, या सगळ्या इथं घेतल्या होत्या. सांदीपानींच्या नावावरनं सांदीपानी आश्रम असं नाव पडलंय. तिथून पुढे आपण मंगलनाथ मंदिरात गेलो. मंगलनाथ मंदिर हे पृथ्वी तलावर एकमेव असं मंगल देवाचं मंदिर आहे बरं का. इथं कोणाला मंगल अमंगल असेल काय असेल त्यांच्या सगळ्यांच्या शांती इथं केले जाते. त्या लय गर्दी होती इथं. पण मंगलदेवाचं दर्शन घेऊन आम्ही गेलो श्री काल भैरव मंदिरात. एकदा काय झालं होतं, ब्रह्मदेवाने शंकरांचा कशावरनं तर अपमान केला होता आणि त्यांचा एवढा क्रोध झाला की 3ऱ्या डोळ्यानं काल भैरवाची निर्मिती झाली होती. आणि मग काल भैरवानी का नाही ब्रह्मदेवाचा का नाही 5वं शिरधाडापासून अलग केलं. ह्या गोष्टीमुळं कालभैरव अशुद्ध झालं होतं. मग त्यांनी आपली शिप्रा नदी काठी तपश्याला केली होती. आणि ती तपश्याला जिथं केली होती तिथं हे कालभैरवाचं मंदिर आहे. आणि इथनं माणसं पहिले इथं दर्शन घेते मग महाकालाचं दर्शन घ्यायला जात. इथं बी लय मरणाची गर्दी झाली होती. आणि कशाची काय नियोजन नाही, सोय नाही. इथं बाहेर एक माणूस नव्हता कमिटीचा देवस्थानचा. सगळे आतमध्ये, बाहेर आपली माणसं आपली रांकनं चालली होती. कोण मध्ये घुसत होता, कोण कोणीकडे येत होता, काय नियोजन नव्हतं बाबा. एक बहादर तर कालभैरवला मग दारूचा खांबाच घेऊन आला होता. हा म्हणलं ही काय भानगड आहे. परत कळलं या देवाला प्रसाद म्हणून मदिरा लागती आणि मदिरा मिळत नाही तर हे माणसं दारू घेऊन येते ती. मग आपण ह्याच बहादराला विचारलं बघा येऊ काय म्हणतोय. भाई जरा इसके बारे में बता, कहाँ से आया. अभी यहाँ पे नहीं मिलता, पहले 1 अप्रैल को यहाँ पे बंद हो गया. अच्छा. बंद इसलिए हुआ यहाँ पे डुप्लीकेट माल. अच्छा. हाँ. जिससे 2 से 3 बंदों की डेथ हो गई, इसलिए इधर बंद हो गया. फिर तू कहाँ से लेके आया. और ये मैं हरियाणा से लेके आया हूँ. ऐकलं का मंडळी काय म्हणतोय हो बहादर. 4 तास रांगत उभा राहिलो तेव्हा कुठं कालभैरवानं दर्शन दिलं. पण ते सहजासहजी कालभैरव दर्शन देत नाही. कालभैरवाचं दर्शन घेऊन आम्ही गेलो गडकालिका मंदिरात. तिथं कवी कालिदासाची आराध्य दैवत होतं. देवीच्या कृपेनं का नाही अमर काव्य कवी कालिदासाने निर्माण केले. उज्जैनला जी साहित्यिक राजधानी बनवली ती कवी कालिदासाने. मस्तपैकी इथं दर्शन एवढी रांग नव्हती काय नव्हती. मस्तपैकी इथं दर्शन घेतलं. तुम्ही पण दर्शन घ्या बघा, मस्त मूर्ती दिसते बघा. देवीचं दर्शन घेतलं. पुढे जाऊन आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला गेलो. इथं स्थिरमन गणेश मंदिर होतं. या मंदिरात पण मस्तपैकी आतमध्ये जाताना डमरू विकत घेतला. कसा आवाज येतोय बघा डमरूचा. मग आतमध्ये जाऊन मस्तपैकी दर्शन गणपतीचं घेतलं. गणपती बाप्पा मोरया म्हटलं आणि पुढे चलावं म्हणलं. आता की बाहेरची सगळी दर्शन उरकली आणि म्हणलं चला आता माघारी हॉटेलवर जाऊया. हॉटेलवर जाऊन जरा आराम करू, थोडं इकडे तिकडे करून संध्याकाळी पण खुलं काय काय बघण्यासारखं असतं म्हणजे संध्याकाळी बाहेर पडू. हॉटेलवर जरा जाऊन रूमवर जाऊन आराम केला आणि परत संध्याकाळी बाहेर पडलो. इथं संध्याकाळचं लय भारी काय काय बघायला असते बरं का.
लाईट शो असतो आणि आतमध्ये अशी रोषणाई असती, भारी भारी असतं असं ऐकाय मिळालं होतं. म्हणून म्हणलं आपलं संध्याकाळचं जरा महाकालच्या मंदिरांच्या साईडला जाऊया. मग काय एक रिक्षा केली आणि रात्रीच पडलो बाहेर. तिथं गेल्या पहिल्यांदा आम्हाला लागलं भारत माता मंदिर. म्हणलं मंदिरांचं दर्शन उद्या सकाळी घ्यायला येऊया, पहिली इकडली रोषणाई बघूया. हे नुसता जगमगाट होता आणि या इथं भिंतीवनी काय आकृत्या कोरलेल्या पुतळं तर असलं भारी भारी, कुठलं कुठलं देवांचं हनुमानाचं काय काय स्तंभन बिंबन लय काय काय होतं. बघण्यासारखा माहोल होता. गर्दी तर असली हे तुफान गर्दी, नुसती बघाय तुफान गर्दी झाली. पुतळं बी एकदम आक्यू रिक्यू होतं. बघा कसं आहे ती. सगळ्यात मेन इथलं आकर्षण म्हणजे का नाही, इथं एक नदी आहे शिप्रा नदी. शिप्रा नदीवर का नाही पाण्याचं कारण उडवून त्याच्यावर लाईटिंग पाडून लय भारी शो बनवला जातो आणि सगळी माणसं त्याचीच वाट बघत बसली होती. मग आम्ही बी थांबलो इथं. म्हणलं कवा चालू ते बघूया आणि मगच जाऊया रूमला. आणि तो शो थोड्याच वेळात चालू झाला. ह्याची एक झलक बघा. शिव पुराण में 12 ज्योतिर्लिंगों में से एक महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, यहाँ की भस्म आरती विश्व प्रसिद्ध है। तो सगळा शो एका अर्ध्या तासाचा काहीतरी आहे बघा. तो बघितला आणि मग आम्ही हॉटेलवर माघारी गेलो. रात्रभर मस्त पैकी हॉटेलवर आराम केला. सकाळी लवकर उठलो आणि नाश्ता करून लागोलाग लगेच बाहेर पडलो. रिक्षा पकडली. आता म्हणलं महादेव टेम्पल महाकाल दर्शन करायचं आज. लवकर जाऊ म्हणजे गर्दी मी राहायची नाही काय नाही. आणि आज होता रविवारची म्हणलं परत गर्दी व्हायची आणि किती तास आणखीन लाईनीला थांबायला लागतंय कोणास ठाऊक. काल 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 भैरवला 4 तास लाईनीत उभा राहिलो होतो. आज म्हणलं बघूया किती वेळ लागतोय. तरी बाहेर पडता पडता आम्हाला 9 वाजले मला. आणि हे रिक्षावाल्यानं त्याला म्हणलं आम्हाला जरा लवकर सोड म्हणल्यावर हे गल्ली बोळातनं गाडी काढली. कुठनं घालत होता कुत्री सोडून दुसरी कोण दिसतच नव्हती गल्ली बोळातनी. अजून शटर खालीच होती, दुकानं बी उघडलेली नव्हती. देव मंदिरापाशी पोहोचवलं आणि बघितलं तर रांग इथं पण होती. म्हणलं बम बम बोले करू आणि रांकला लागू, नाहीतर परत लेट झाला म्हणजे लय लेट होईल. पण बघितलं तर माणसं हळूहळू चालली होती. एका साईडनं वाट काढत 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 फटाफटा गेलो पुढे. आणि म्हणलं आता दर्शन होतंय, कारण की ही नुसती निवांत निघाली होती. हे महाद्वाराजवळ 5 मिनिटातच पोहोचलो. महाद्वाराच्या उंबऱ्यात दर्शन घेतलं आणि आतमध्ये गेलो तर हे झिगझॅग लाईन बनवली होती. नुसतं कोड कोड्यागत चालवतं का. हे माणसं इकडं पळत तिकडं आतमध्ये, तिकडं बाहेर आल्या का. म्हणलं ही काय भानगड आहे. परत कळलं ही गर्दी कमी असल्यामुळे माणसं पळायला लागली. ती मस्त बायकी तरा चालत एका साईडनं वाट काढत गेलो. डायरेक्ट गाभारायच्या पुढं महाकाल दर्शन. कसं काय तुम्ही बी दर्शन करून घ्या मंडळी. एक नंबर दिसतंय बघा इथनं. महाकाल दर्शन घेतलं आणि तिथंच आसपासच्या मंदिरांचं दर्शन घेतलं आणि म्हणलं आता परतीचा रस्ता धरावा. संध्याकाळची होती ट्रेन. पटापटा सगळ्या देवाची दर्शन घेतली. तिथं आसपास मध्ये जरा शॉपिंग केली, खाल्लं पिल्लं आणि तिथनं गेलो हॉटेलवर ना आवरून परत आलो उज्जैन स्टेशनला. उज्जैन स्टेशनवर ना आपली गाडी होती. उज्जैन ते डायरेक्ट पनवेल. आणि इथं स्टेशनवर आल्यावर पक्ष्यांचा थवा सारखा गिरते गाडला. नजारा असला भारी दिसत. आमचा बी टाइमपास झाला गाडी असतो. थोड्या वेळानं गाडी आली तेव्हा कुठं जीव आला आणि गाडीत बसलो ना आपलं पनवेल गाठलं. तर मंडळी हे आपला होता ब्लॉग. कसा वाटला सांगा. फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, काय करायचं ते करा. धन्यवाद.